एका गावात गोकुळ नावाचा मुलगा आपल्या आईबरोबर राहत होता. त्याला शाळेत जमा खर्च आणि हिशोब कसा ठेवायचा हा धडा शिकवला गेला. त्या दिवशी तो काही विचार करतच घरी आला. रात्री झोपण्याच्या वेळेस त्याने एक कागद घेतला आणि त्यावर काहीतरी लिहून त्याने तो कागद आपल्या आईच्या उशीवर ठेवून दिला. मग स्वतःही झोपून गेला. जेव्हा आई सर्व काम झाल्यावर खोलीत आली तेव्हा तिला हा कागद दिसला. आईने तो वाचायला सुरुवात केली. त्यावर लिहिलं होतं, आईसाठी केलेल्या कामाचा हिशोब. बाजारात जाऊन तेल आणण्याचं सेवा शुल्क ₹3. संध्याकाळच्या स्वयंपाकात मदत करण्याचा सेवा शुल्क ₹3. आई काम करत असताना लहान बहिणीला सांभाळणं आणि तिच्याबरोबर खेळण्याचे सेवा शुल्क ₹4. रात्री झोपताना बिछाना नीट करण्याचा सेवा शुल्क ₹4. एकूण बेरीज केल्यावर आईकडून यायचं सेवा शुल्क ₹14. आईने तो हिशोबाचा कागद वाचला आणि ती स्वतःशीच हसली. झोपलेल्या गोकुळकडे प्रेमानं बघितलं आणि एक कागद उचलला. त्या कागदावर काहीतरी लिहून तो कागद तिने गोकुळच्या उशीवर ठेवला. दुसऱ्या दिवशी गोकुळ उठला आणि त्याने त्याच्या उशीवर ठेवलेल्या कागदाकडे पाहिलं. त्याने तो कागद हातात घेतला आणि वाचायला सुरुवात केली. त्यावर लिहिलं होतं, गोकुळसाठी केलेल्या गोष्टींचा हिशोब. जन्मापूर्वी 9 महिने गोकुळला पोटात सांभाळला. सेवा शुल्क काहीही नाही. यातना सोसून गोकुळला जन्म दिला. सेवा शुल्क काही नाही. आपल्या काळजाचा तुकडा समजून पालनपोषण केलं. सेवा शुल्क काही नाही. गोकुळ आजारी पडल्यावर रात्र जागून त्याची सेवा केली. त्याला औषध दिलं. सेवा शुल्क काही नाही. गोकुळला शिकवून सवरून चांगला मुलगा बनवण्यासाठी प्रयत्न केले. सेवा शुल्क काही नाही. सर्वांची बेरीज मिळून सेवा शुल्क फक्त गोकुळचं प्रेम. बाकी काही नाही. हा कागद वाचता वाचता गोकुळचे डोळे भरून आले. आईसाठी लिहिलेला कागद त्याने फाडून टाकला आणि आईजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली. आईने पण गोकुळसाठी लिहिलेला कागद फाडून टाकला. गोकुळच्या मनातली भावना शब्दात व्यक्त करण्याची गरजच नव्हती. त्याचे केवळ अश्रू पुरेसे होते त्याच्या मनातलं सांगायला. मित्रांनो, या कथेचे तात्पर्य आहे की आईच्या प्रेमाची किंमत होऊच शकत नाही. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.